नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मऊ, मोकळा, झणझणीत असा कोळंबी राईस. करायला पटकन आणि चवीला सुद्धा खूप छान आणि अप्रतिम. तर भात बनवण्यासाठी मी जवळजवळ 2 वाटी कोळंबीचे घेतलेत, म्हणजे अंदाजे पाव किलो कोळंबी आहे ही. वरचं कव्हर काढून आतमधला जो काळा धागा असतो तो काढून स्वच्छ 3-4 पाण्याने कोळंबी धुवून घ्यायची आणि मसाले घालून मॅरिनेट करून ठेवायची. तर कोळंबी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतली. पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबूचं रस घालायचं आणि हे सगळे मसाले व्यवस्थित लावून कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी 20 मिनिटं ठेवून द्यायची. तर मसाले लावून झाले एका बाउलमध्ये घेऊ आता घालू आणि झाकण घालून 20 मिनिटं बाजूला अशीच ठेवू. तोपर्यंत आपण भाताची पुढची बाकीची तयारी करू. तर 20 मिनिटं झाली आहेत आणि माझी भाताची बाकीची तयारी सुद्धा झाली आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. कढईमध्ये 1 पळी तेल घातले मी, म्हणजे 1 मोठा चमचा. आता तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचे 2-3 तेजपत्ते, 3-4 लवंगा, 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी तुकडे करून घेतली आहे आणि 1 इंच चक्री फूल, सॉरी 1 चक्री फूल. हे घालायचं मिनिटभर तेलामध्ये फ्राय करायचं. मी मिरे घातले नाहीयेत अख्खे, कारण मी मिरे पावडर घालणार आहे नंतर. आलं लसूण पेस्ट घालायची 1 चमचा. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायचं हे आणि कांदा घालायचा. तर 2 कांदे मी पातळ असे चिरून घेतले, लांबट, मीडियम आकाराचे. कांदा घालायचा, 2 मिनिटं कांदा छान फ्राय करायचा. कांदा छान गुलाबी रंगावर आला की पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा धने पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं. सगळे मसाले घालून झाले की परत एकदा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. मिनिटभर मसाले तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आणि टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान परतून घ्यायचा मिनिटभर आणि कोळंबी घालायची मॅरिनेट केलेली. कोळंबी घातल्यावर सुद्धा मिनिटभर छान परतून घ्यायची मसाल्यासोबत आणि तांदूळ घालायचे भिजवलेले. तर भातासाठी मी 1.5 वाटी तांदूळ भिजवले होते. जवळजवळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी हे तांदूळ. बासमती तांदूळ आहेत हे मोठे. तांदूळ घालायचे व्यवस्थित, परत पाणी आटेपर्यंत फ्राय करायचे मसाल्यासोबत तांदूळ. आता घालायचं मीठ. तर मीठ आधी आपण घातलेलं आहे. आता अर्धा चमचा परत मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करायचं सगळं, नंतर घालायचं पाणी. तर आतापर्यंत 2 मिनिटं तांदूळ सुद्धा छान परतलाय. आता 1 चमचा पुलाव मसाला घालायचा आणि आता घालायचं पाणी. व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे तांदळासोबत आणि 1.5 वाटी तांदळासाठी 1.5 वाटीच पाणी घालणार आहे, कारण तांदूळ अर्धा तास भिजला आणि भिजलेल्या तांदळाला खूप जास्त पाणी नाही लागत. पाणी घालायचं, व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 7 मिनिटं मंद गॅसवरती छान शिजू द्यायचं. 7 मिनिटामध्ये भात खूप छान शिजला जातो आणि मऊ मोकळा तयार होतो. पाणी घालून झाले, आता 2 चमचे तूप घालायचं आणि झाकण घालायचं आणि 7 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं. आणि तुम्ही बघू शकता 7 मिनिटानंतर भात किती छान तयार झालेला आहे आपला. आता कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचा भात आणि परत झाकण घालून परत भात असाच ठेवून द्यायचा. गॅसची फ्लेम बंद करायची. तर खूप छान असा भात तयार झाला, तुम्ही बघू शकता. आता परत एकदा ह्याला हलवून घेऊया आणि झाकण घालून गरम गरम असंच ठेवून देऊया. मस्त मोकळा भात तयार होतो आणि चवीला सुद्धा खूप छान होतो. आता झाकण घालण्याला असंच बाजूला ठेवून देऊया आणि मी थोडीशी कोळंबी ठेवली होती तळण्यासाठी, ती तळून घेऊया तोंडी लावण्यासाठी. तर गॅसवरती तवा ठेवलाय मी. तेल एकदम थोडं घालणार आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धी वाटी तेल घातलंय मी, कारण एक 10-12 कोळंब्या तळायच्यात मला. तर ही कोळंबी तळण्यासाठी मी मॅरिनेट करायला थोडासा गरम मसाला, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, थोडासा लिंबूचा रस, बेसन आणि
कॉर्नफ्लोअर घातलं होतं याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता तेवढ्याशा तेलामध्ये किती छान कुरकुरीत आणि आवरणासहित अशी किती छान कोळंबी तळून झालेली आहे. असा आपला आजचा बेत कोळंबी भात आणि कोळंबी फ्राय तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता भात किती मोकळा झालेला आहे. खूप छान असा भात तयार होतो आणि पटकन तयार होतो.